ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शन काम क्रोधा नाही चाली भूती झाली समसन देवतया जवळी असे पापनासे दर्शन तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शन पांडुरंगा करू प्रथम
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तदेवीमरभ्या वरं पुण्डरीकाभिदातं समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। भगवत कृपेने आजची ही कीर्तन सेवा आयोजित आहे। काकड आरतीची सेवा, चातुर्मासाची सेवा, या सेवेच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे। अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं असून 1 तास भगवत चर्चा। श्री गुरु तत्स्मरण वंदन, समस्त भाविकांना प्रणाम। भगवंताची सेवा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जसं साधू संतांनी शिष्टाचार मला दिलेला आहे, त्या अनुषंगाने आपण ही सेवा करीत आहोत। काकड आरती, भजन, कीर्तन, नामस्मरण। आपला सर्वांचा संतांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासानं आपण आपलं कार्य करीत चाललो। तसं संतांवर विश्वास का ठेवायचा, एक कारण आहे। ज्यांनी त्याला पाहिलेलं आहे, देखिला देखिला मायनी देवाचा देव, पाहिलेलं आहे, त्यांनी सांगितलेलंच खरं आहे, त्यांनी पाहिलेलं आहे। आणि ते कसं पाहिलं, अनंत रूपे अनंत वेशे, म्हणून तर विश्व हे देव असं सांगतात। त्यांचे पाहण्याची पद्धत, म्हणून त्यांच्यावर आपला विश्वास आहे। हे असं कसं, तर ते असं, एक लेकरू आपल्या आईला विचारते की आई, हे बाबा बाबा मी म्हणतो हे कशावरून? तर त्यांनी सांगितलं आईने की हे तुझा बाप आहे, माझा पती आहे, म्हणून तुझा बाबा आहे। कसं काय तुझा पती, माझा बाबा तो का आहे? लेकराला काय कळणार आहे? आईनं आपल्या पद्धतीने सांगितले की बापू त्यांचं माझं लग्न झालंय, म्हणून हे तुझा बाबा आहे। आता एवढंच तर सांगू शकतो, त्याच्या पुढे काय झालं? तर त्या पोरानं विचारलं की लग्न झालंय, गोष्ट खरी आहे, पण माझ्या देखत झाले का? आता हे कसं शक्य? असल्या पोराला त्या माईनं काय सांगायचं तुम्ही ठरवा। काय सांगा?
मी माझ्या देखत झालं नाही लग्न याच्यासाठी मी हे मान्य करणार नाही. आता काय करावं? औषध आहे ते, उपचार आहेत ते, इलाज आहे ते, त्याला काही इलाज नाही. जसं आपल्या आईवर आपला भरोसा आहे, हे तुझा बाप आहे, बस मान्य करा. कारण की सिद्धांत असा आहे की मन जाणे पापा आणि माय जाणे बापा. तुम्ही किती पापी आहात, किती पुण्यवान आहात, हात बघणाऱ्याला जास्त कळते की तुमचं तुम्हाला माहित आहे, आपला स्वतःलाच माहित आहे. मन जाणे पापा आणि माय जाणे बापा. आपण काय आहोत आपल्याला जेवढं माहित आहे तेवढं ज्योतिष आणि भविष्य बघणाऱ्याला काहीच माहित नाही. पण आम्ही विश्वास कोणावर ठेवतो? ज्योतिषावर. स्वतःवर विश्वास नाही. पण खरं तर आपलं भविष्य आपणालाच माहित आहे. तुम्ही कोण आहे, कसं आहे. म्हणून मन जाणे पापा आणि बाप कोण जाणते? फक्त माईलाच माहित आहे की आपला बाप कोण. हे तर सिद्धांत. जसं माईनं सांगितल्यानंतर बाप आहे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास करणं आवश्यक आहे, करावंच लागतं. तसं संतांनी सांगितलं की देव असा आहे आणि हे आहे, तर आपल्याला विश्वास करावा लागतो. संतांनी सांगितलेला देव असा आहे म्हणून सांगितलं की तुम्ही विश्वास करा. ते कशावरून? असाच कसा? भानगडी फांटे फोडीत बसायचं. तुका म्हणे संती दाखविला तारो, तुका म्हणे संती दाखविला तारो, तुका म्हणे संती दाखविला तारो, तुका म्हणे संती दाखविला तारो. संतांनी दाखवलं. आपण त्या निर्देशावर आपण चालायचं आहे. निर्देश, अंगुली निर्देश हे आहे ते आहे, अंगुली निर्देश आहे. संतावर विश्वास ठेवा, देव मानावा आणि देव मानलाच पाहिजे. एखाद्या गरीबाला विचारलं काय हो किनवटलं तुमची महाडी आहे का? ते म्हणेल की महाराज गरीबाला कुठली महाडी? आता कसं आला हो तुम्ही? 4 व्हीलर की 2 व्हीलर की कशावर आला महाराज? कुठली गरीबाला गाडी कुठली? मग लेकर बाळ की कसे आहेत तुमचे? कुठे शिकाले महाराज? गरीबाला कोण बायको देईल, पोरगी देईल? ठीक आहे, सगळं बरोबर आहे.
गरीबाला बायको नाही, गरीबाला लेकर नाही, गरीबाला माडी नाही, गरीबाला गाडी नाही, प्रॉपर्टी नाही, बँक बॅलन्स नाही, हे सगळं ठीक आहे, बरोबर आहे. सर्व विचारून झाल्यावर एक विचारलं की तुमचे वडील खुशाल आहेत का? बाबा. त्याने म्हणलं महाराज गरीबाला कुठला बाबा? जमते का? काही असल किंवा नसल पण बाबा मानावंच लागते. नास्तिक असला तरी आस्तिक तर मानतोच बाबाला. आस्तिक तर मानतो नाही, पितृदेवो भव इतकं मानतो. पण नास्तिकला कमीत कमी पितृदेव जरी मानला गेला तर बाबा तर मानावंच लागते. देव मानावं. तुम्ही कसेही राहा, कोणत्याही परिस्थितीत राहा, बरे राहा, वाईट राहा, श्रीमंत राहा, गरीब राहा, श्रेष्ठ राहा, कनिष्ठ राहा, देव मानावं. संतांनी सांगितलेला देव माना, दाखवून दिलेला देव माना. कोणता देव दाखवला आपल्याला, कसा देव दाखवला, थोडसा विचार करू आपण. काय काम आहे आपल्याला? एक तास शांत. भक्ताचे 3 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. 3 भाग आहेत भक्ताचे. उत्तम भक्त कोण, मध्यम कोण, कनिष्ठ कोण? 3 प्रकार. जे कनिष्ठ भक्त आहेत फक्त मंदिरातलाच देव मानतात. ते कोणते भक्त? कनिष्ठ. मंदिरात गेलं तरच घेऊन वागायचं, असं करायचं, असं करायचं, जे नाही करायचं. फक्त लई मारून घ्यायचं झालं. इथंच देव आहे, त्याला इथंच देव आहे. आणि मंदिरच्या चौकटीच्या बाहेर निघाला, मंदिरात देव, बाहेर आलं की गेलो ठेव. सारे शत्रू मित्र आपणे पराये, ते श्रेष्ठ कनिष्ठ आपल्या लेवलचे, हे सगळं दिसायला सुरू. हे कोणते भक्त? हे कनिष्ठ भक्त आहे. आणि मध्यम भक्त कोण? मंदिरातही देवाला पाहतात आणि महान जे लोकांमध्ये माननीय आहेत, आदरणीय आहेत, त्या लोकांमध्ये, जसं महाराज लोक मंदिरात आणि मोठ्या मोठ्या माणसामध्ये देव बघायचा, बाकी समाजामध्ये देव बघायचं नाही. हे कोणते भक्त? मध्यम. पहिले कनिष्ठ, दुसरे मध्यम, थोडे त्याच्यापेक्षा बरे. आणि उत्तम भक्त कोण? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप करतिना, पूजा ध्यान जप करतिनाहि, पूजा ध्यान जप करतिना. Thank you.
सर्वात देव पाहणारे उत्तम भक्त, विशेष ठिकाणी पाहणारे मध्यम भक्त आणि फक्त मंदिरातच पाहणारे, मूर्तीतच पाहणारे कनिष्ठ भक्त. पटते ना तुम्हाला? पटलं तर ठीक आहे. मग आता तुम्ही आपलं मीटर लावून घ्या, आपण कोणते भक्त. उत्तम. कोण्या श्रेणीतले होता पण या तीन पैकी एक बार विचार करा. मंदिरामध्ये ध्यान करणारे, जप करणारे खूप पाहिले, पण समाजावर प्रेम करणारे खूप कमी लोक. समाजाची चिंता करणारे कमी आहे. आणि फक्त ते संत आहेत, उत्तम. सर्वांमध्ये देव पाहणार. वासुदेव सर्वं इति स महात्मा सुदुर्लभ. वासुदेव सर्वं ईशावास्यम इदं जगत. संपूर्ण जगत ईश्वर स्वरूप आहे. सर्वभूती पाये एक वासुदेव. सोनिया ठाव अहम तेचा. जनी वनी अवघा देव. वासनेचा पुसावा. कितीतरी प्रमाण आहे. हे कोणते भक्त? उत्तम भक्त आहेत. भक्तच आहेत, देवी भक्तच आहेत, देवी भक्तच आहेत. सर्वांमध्ये देव पाहणार. कुत्र्यातही देव पाहिले, तर गाढवातही देव पाहिले. हे तुम्हाला माहित आहे संत? गाढवात पाहणारे कोण? कुत्र्यात पाहणारे कोण? हे कोणते भक्त? हे उत्तम भक्त आहेत. आमच्या दृष्टीमध्ये भेदच भेद भरलेला आहे. स्त्री आहे, पुरुष आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे जात आहे, ते जात आहे. हे भक्ताचं लक्षण नाही. अर्जुना, सत्वी मी आहे आणि असत्वी मी आहे. सदसच्चाहम अर्जुन, सद असत अहम अर्जुन. सत्वी मी आहे, असत्वी मी आहे. तर हे उत्तम भक्ताचं लक्षण वर्णन करतात महाराज. सोन्याचा दागिना केला, त्याला एक नाव ठेवलं. एक नाव ठेवलं, अंगठी किंवा नथ, जे तुम्हाला जे वाटेल ते ठेवा. एक नाव, अंगठी आहे, बोटात घालायची. तर त्या नावानं ओळखिणारे कनिष्ठ भक्त, आकारानं ओळखिणारे मध्यम भक्त, आणि धातूच सोनं रूपानं ओळखिणारे उत्तम भक्त. ते दाखवलंय काय हो? अंगठी आहे. कशानं ओळखी नाही? नावा, बोटात घालायचे. दुसऱ्याला विचारलं काय होय? एक गोल गोल आहे, गोल गोल रिंग आहे, आकारानं ओळखते, ते मध्यम भक्त आहे. तिसऱ्याला विचारलं काय होय? सोनं आहे. आकार बी पाहिला नाही, नाव बी पाहिलं नाही. काय पाहिलं? वस्तू पाहिली. तीन प्रकार.
मग हे मी नेहमी सांगत असतो, हातामध्ये वाटी घेतली, चांदीची वाटी, आणि विचारलं कोणाला घेतली, काय होय? वाटी आहे. वाटी हे तर आकाराचं नाव आहे, पण त्या वस्तूचं नाव काय? चांदी कोणी म्हणते का? काय आहे? वाटी. इथं झाला दृष्टिक्षेप, गडबड झाली. आकारानं ती वाटी आहे, पण सत्यत्वे चांदी आहे. असं आकारानं हे जग आहे, हे स्त्री आहे, पुरुष आहे, बाया आहे, कडी आहे. कशा नाही ते? आकारानं आहे. आणि सत्यत्वे हे देव आहे. सत्यत्वे काय? देव. आकारानं पुरुष आहे, महिला आहे, आकाराला नाव आहे. नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आकारासीच प्रवादू, वस्तुसी नाही. ज्ञानेश्वर महाराज. नाम रूप संबंध. आता तुमच्या आमच्यामध्ये जर विचारलं तू कोण आहेस म्हणलं तर कोणी म्हणते का मी चिदानंद रूप आहे, मी सोहम आहे, मी आत्मा आहे, असं सांगते का कोणी? तू कोण आहेस? मी वंजारी हो. तू कोण आहेस? मी बाई हो. तू कोण आहेस? मी गोमती हो. हेच सांगणार. पण खरं कोणी सांगणार? सत्यत्वे कोण आहेस तू? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका, न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधो न मित्रं गुरुर्नैव शिष्यः. मग कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कीर्तनापुरतं तरी तुम्ही त्या स्थितीला जा. ऐकत ऐकत त्या स्टेजला जा. कोण आहोत आम्ही? आम्ही ईश्वराचा अंश आहे. माझं स्वरूप ईश्वर स्वरूप आहे. मी बाई गडी इंद्रिय बुद्धी काहीच नाही. मी परमात्मा स्वरूप आहे. शरीराचा भ्रम नेता, शरीराचा भ्रम नेता, त्याला कळाले की मी शरीर नाही, शरीर मी शरीर आहे असा भ्रम. शरीर नाही, शरीर तर हाडामासाचं आहे, पंचभूताचं आहे. मी कशाला? मी तर चिदानंद रूप आहे. मी जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, व्यक्ती नाही, मी स्त्री नाही, पुरुष नाही. मी एक अमर तत्व आहे, शाश्वत तत्व आहे. असं अशा पद्धतीनं समजणं हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. उत्तम भक्ताचं लक्षण. कनिष्ठ भक्त देवावर मूर्तीवर प्रेम करते आणि माणसाचा द्वेष करते. मध्यम भक्त मूर्तीवर प्रेम करते आणि विशेष माणसावर प्रेम करते, बाकी लोकांचा
द्वेष करते आणि उत्तम भक्त आहे त्या द्वेषातून मुक्त होतात. आता तुम्हाला आम्हाला कोणाचा द्वेष नसेल तर खरंच तुम्ही उत्तम भक्त आहात. तुमची साधना सफल झाली, तुमची उपासना सिद्धीला गेली समजायचं. आणि जर द्वेष कोणाचा जरी वाटला असेल आपली साधना अजून खूप कच्ची साधना आहे, उत्तम भक्ती नाही. उत्तम भक्ताचं लक्षण ते आहे. सर्वांच्या हितासाठी कल्याणासाठी जे करणं आहे ते उत्तम भक्ताचं लक्षण आहे. ते साधू संतांनी केलेलं आहे. आणि या गोष्टीचा अनुभव ज्याला आलेला आहे त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव त्याच्यापाशी आहे. मग सत्यत्वानं जे पाहतात तर जग पाहत नाही, ते जगाला देव म्हणून आकाराला बघत नाही, ते वस्तूला बघतात. हे सोनं आहे. एकची दोरा नाना कपडे, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. दोरा तर एकच आहे पण भेद आला की हे साडी आहे, हे धोती आहे. दोराच आहे ना, त्याचा रंग बदलला, आकार बदलला, भेद आला. एकची माती नाना भिंती, रांजणाने सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच माती आहे. एकच सोने नाना लेणे, बाळे आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हे उघड आहे. साधू संतांनी मंदिरातच जाऊन पाहिलं नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही. उत्तम भक्ताच्या लक्षणामधून एक जर आपल्याला उदाहरण पाहायचं असेल तर भक्त प्रल्हाद, चौथा बाबुल नरहरी, खांबामध्ये गुरगुर करी, उचलो घेतला कडेवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला. प्रल्हाद कशातून निघाला त्याचा देव? खांबातून. त्याने विचारलं तुझा देव कुठं आहे? हिरण्यकशिपूला. ते तर नास्तिक होता. याने सांगितलं की बाबा माझा देव कुठं आहे असं विचारू नको. तर काय विचार? कुठं नाही ते विचार. कोण्या भक्ताचं लक्षण आहे? उत्तम भक्ताचं लक्षण आहे. मग तरी कुठं नाही असं विचार म्हणल्यावर म्हणलं खांबात आहे का? बिलकुल आहे. ते तुम्हाला कथा माहिती आहे. त्याच्यावर लाथ घातली, खांब पडला, त्याच्यातून रावी निघाला. देव व्यापक आहे. उत्तम भक्तीचं लक्षण असं आहे. म्हणून हे जग जाग झाल्यावर हे जग देव आहे आणि अज्ञानाची झोप जोपर्यंत आहे तोपर्यंत हे देव आपणाला काय दिसते? जग रूपानं दिसते. जागता जग देव. जागलं तर हे देव आहे. तुम्हाला जर हे जग दिसत असेल आपणाला, तुम्हाला म्हणलं तर मला सोडून नाही, आपणाला जर हे जग दिसत असेल तर आपण जागे आहोत की झोपीत? तुमच्या तुम्ही मोजून घ्या ते काय आहे ना, तुलना करून घ्या आपली, आपल्याला काय दिसतं. हे असा प्रकार आहे. म्हणून साधूला काय दिसलं? हे जग, हे विश्व काय दिसलं? देव दिसलं. सत्यत्वानं जग, आकारानं जग आहे पण सत्यत्वानं, तसं आकारानं वाटी आहे पण सत्यत्व चांदी आहे. तसं आकारानं जग आहे पण सत्यत्वानं देव आहे. अभंगाचं पहिलं. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा
बघा, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हे उत्तम भक्ताचं लक्षण. 3 भक्तापैकी आजच्या अभंगामध्ये कोण्या भक्ताचं लक्षण सांगितलं? उत्तम भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. हे भागवत तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येतं हे 3 भक्त. मग जे सामाजिक सेवा करतात, महिलांसाठी, पुरुषांसाठी, समाजासाठी, सर्वांसाठी ते काम करतात, हे कोण्या श्रेणीमध्ये मोडतात हे लोक? उत्तम भक्त मध्ये मोडतात, है ना. केवळ एका जातीसाठी, केवळ एका धर्मासाठी, केवळ एका परिवारासाठीच जे करतात ते कोणते? कनिष्ठ लोक आहेत, है ना. केवळ एका जातीसाठी करणं हे मध्यम आहे, पण केवळ परिवारासाठीच मर्मर करणं हे कनिष्ठ लोक आहे. आणि सर्वांसाठी जे करतात ते उत्तम आहे. सर्वोपयोगी सामाजिक उपक्रम, सर्वोपयोगी सामाजिक सेवा ज्याच्या हातून घडते ते उत्तम भक्ती आहे. तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांसाठी काही, दुसऱ्यासाठी काही करू वाटते का तुम्हाला? किती कपट मनामध्ये, काय काय दुसऱ्याचं वाईट होण्यामध्ये आपण खुश राहणं, हे कोणती भक्ती आहे आपली? कोणती उपासना आहे? एक कुंभार दादा आणि एक माळी भाजीपाला विकणारा, भाजीपाला, दोघं दोस्त होते. बाजारला जायचे किनवटला, किनवटच्या बाजारात. डोक्यावर ओझं घेऊन जायला खूप त्रास होऊ लागला. मग ते दोघांनी काय केले, दोघांमध्ये एक उंट घेतले विकत, अर्धे अर्धे पैसे. चला बा म्हणले, मुरली मामा आपण दोघं मिळून एक बोट घेऊ, तुमची भाजी माझे मडके घेऊन जाऊ. घेतले दोघं, जायचे दोघ जण त्याच्यावर टाकायचे. एका बाजूला भाजीपाल्याचं ओझं, एका बाजूला गाडी घ्यायचं, बॅलन्स बरोबर करायचं आणि घेऊन जायचं. बरेच दिवस चाललं, बाजार मस्त व्हायचा, 4 पैसे कमवू लागले. एक दिवस गाडगेवाल्यानं सांगितलं भाजीवाल्याला की थोडं मला काम आहे मित्रा, आणि थोडं अर्धा तास मी नंतर येईन, तो उंट घेऊन पुढे चल. ते जाता जाता उंटाला भूक लागलेली होती. असं 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 किती 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 जागी हालते माहिती आहे तुम्हाला? 4 जागी हालते. पुढे एकदा, इकडे एकदा, मागे एकदा, इकडे एकदा. तुम्ही उंटाला जरा चांगलं बघा, आता ध्यान ठेवा. ते चालताना 4ही भागामध्ये हलते ते. असं असं हलण्यामध्ये त्याला भूक लागलेली होती. हिरवी भाजीची पेंडी दिसली त्याला, हिरवी भाजीची पेंडी. गाडगेवाला संगत चाललाय. भाजीवाला म्हणलो का मी? गाडगेवाला चालला पुढे, भाजीवाला मागं राहिला. त्या उंटाने एक पेंडी काढली, खाऊन घेतली. गाडगेवाल्याला मस्त वाटलं. का? त्याची भाजी आहे, आपल्याला काय करायचं? बरं झालं, मला एकट्यालाच आहे म्हणते, ठीक आहे.
आता उंटाला लालूच लागली, एकदा तोंडाला रगत लागल्यावर कोणतरी विषय असो, भ्रष्टाचार असो, कोणतीही गोष्ट एकदा जर लकलं माणूस की पुन्हा ते सुटणं कठीण जातं. दुसरी पेंडी काढली, अजून खुश झाला कोण? गाडगेवाला. बरं झालं पेट्याची भाजी सगळी खात, एक खाय, दोन खाय, तीन खाय, 4-5 पेंड्या खाण्यामध्ये बॅलन्स इकडला कमी झाला आणि गाडग्याचं वजन जास्त झालं. मग काय झालं तुम्हाला माहित आहे? हे तर कळतेच की कीर्तन तुम्हाला. झाड पडल्यावर भाजीपाला फुटला नाही. काय फुटला? गाडगं नाही तर नशीब फुटलं. एक तरी गाडगं राहील. उंट काय खुजा राहते का एवढा एवढा? उंच राहते ना, तेवढ्यावरून गाडगे पडले. द्वेष आपल्यामध्ये भरलेला आहे. हे रोजचं आपल्या जीवनातला हे कार्यक्रम चाललेला आहे. कोणाचा तरी द्वेष आपल्या मनामध्ये आहे, कोणाचा तरी द्वेष आहे. परंतु ज्याचा तुम्ही द्वेष करायला त्याचं काहीच होणार नाही, परंतु आपले गाडगे फुटल्याशिवाय. एवढ्यात ते भाजीवाला आलं बी, ते भाजीपाला उचलून उरलेल्या 10-20 पेंड्या घेऊन गेलं आणि हे गेलं घरला वापस. आता काही चुरा भरून येते काय? कपटाचं फळ आहे, द्वेषाचं फळ आहे. हे द्वेष जाण्यासाठी आपल्याला भक्तीच एक साधन आहे आणि ते उत्तम भक्तीच आहे. पूर्ण द्वेष जाण्यासाठी उत्तम भक्ती करणं. संतांनी सांगितलेला देव आहे की हे विश्वदेव आहे. कोण सांगलं आम्हाला? मग आपण मानावं की मानू नये? मला द्वेष करण्याची गरज काय? एक परमार्थ क्षेत्रामध्ये एवढी उंची गाठलेले संत आहेत. कोणाचा द्वेष? सर्वांची सेवा करण्याचा भाव आपल्यामध्ये असावा. समाजाची सेवा करा, निस्वार्थ सेवा करा. कशामुळे? मंदिरातला देव पूजा घेऊ शकते. तुम्हाला जर देवाला तुमची सेवा रुजू करायची असेल, तुमची सेवा पोहोचवायची असेल, तर जिथं गरज आहे समाजामध्ये तिथं तुमची सेवा द्या. मंदिरातल्या देवाला आपण केलेली सेवा देवाला पोहोचते. गरजू माणसाची गरज भागीनं हे सेवा देवाला पोहोचते. कुठून खरी सेवा कुठून पोहोचते देवाला? पण आम्हाला ते कळत नाही. रामेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये असलेल्या महादेवाला पाणी घालण्यापेक्षा त्याच्या आधी जर महादेवाला पाणी पोहोचवायचं असेल तर नाथ महाराजाला कळालं की जिथं गरज आहे गाढवाला पाणी पाहिलं ना, तर तिथं जाण्याच्या आधी पाणी पोहोचते आपलं. एक लोटा जलवालं माणसाचा द्वेष करतात आणि महादेवाला पाणी घालतात. म्हणजे घालवणे असं माझं मत नाही. मी काही नास्तिक समजा बघा, असं नाही माझं. पण जे खरं आहे ते गेलं, आपल्यातून निघून गेलं. सगळं खोटं जीवन आपलं तयार झालं, निर्माण झालं. खरं काहीच राहिलं नाही. कसं सुख मिळालं, कसा जय होईल आपला. सत्यमेव जयते. आणि सगळं खोटच आहे तर जय कुठून मिळणार? इंद्रियावर जय कसा मिळणार? मनावर जय कसा मिळणार? समाजात जय कसा मिळणार? काम कसं सिद्धीला जाणार? याचं कारणच आहे खोटेपणा. भक्ती खोटी, साधना खोटी, उपासना खोटी. त्याच्यामध्ये सत्यत्वच नाही. संपून गेलं, सुख नाही मिळणार. सगळं खोटेपणा, एकमेकाचा द्वेष. तर हे सत्यत्वे जर आपण पाहिलं तर द्वेष राहणार
कौन है अपना कौन पराया, सब में उसका नूर समाया। काले अपने गोरे अपने, पूरब पश्चिम वाले अपने, कौन पराया कौन है अपना कौन पराया, सब में उसका नूर समाया। सगळ्यामध्ये ते एकच तत्व आहे। तैसे उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावाटी, ते एकवटीची ज्ञान दृष्टी अखंड जे। हे संत उत्तम संताचं लक्षण, उत्तम भक्तीचं लक्षण, उत्तम भक्ताचं लक्षण। मग आता या भक्तीपर्यंत आपली मजल जाईल की नाही, कसं होईल, किती सत्य केल्यावर जाईल। आणि हे जाग करण्यासाठी काकड आरती आहे। जागा जागा जागा, रोज ओरडायचं जागा। कोण जागा? म्हणणाऱ्यानं की ऐकणाऱ्यानं की कोण? गळा काढू काढू गळा काढू काढू कोण जागायचं? उठा जागा उठा जागा उठा, झोपूनच म्हणाले हे। कोण जागायचं? कधी जागायचं? कसं जागायचं? हे जाग होणार आहे। जाग झाल्याचं लक्षण आहे द्वेष आपला संपूर्ण जाते आणि विषयातून व्यक्ती येते माणसाला, हे जाग होण्याचं हे लक्षण आहे। आणि असं ज्याच्याकडे अनुभव आहे तर देवाला इकडे तिकडे ओळखीत फिरू नका। अभंगाचं दुसरं देवताया जवाई आसे, देवताया जवाई आसे,
परंतु जाणाऱ्याला आता देव आहे म्हणून जायला गेलं तर आता आमच्यासारख्याकडे यायला देव आहे म्हणून नाही, आता भेव आहे जायचं. गेल्यावर काय मागते की काय करा, देव आहे की भेव आहे? भेव आहे. काय करावं, मुश्किल पडत. देव गेला आता भेव राहिला, जावं तर काय काय बंद राहिलं. एकदा जर त्याच्या संबंधात गेलं आणि एकदा त्यानं पकडलं मग सोडणार, भेव होऊन गेला. तर त्याच्याजवळ देव कसा आहे, आता सांगितलं की विश्वदेव आहे आणि मग संताजवळ देव आहे, अजून कशाला सांगितलं? त्याचं कारण सत्यत्वे जगात देव आहे आणि विशेषत्वे संताकडे देव आहे. तसं सामान्य आणि विशेष दोन गोष्टी आहेत. अग्नी सर्वांमध्येच आहे, लाकडामध्ये आहे, काडीमध्ये आहे, त्या डब्बीमध्ये आहे. काय म्हणतात त्याला, ते खिशात डब्बी, डब्बीच ना, अंगार डब्बी, आग डब्बी, हा ते तुमच्या खिशामध्ये आहे. कपड्याचा खिसा आहे, मग तेवढा येस तो खिशात कसं ठेवून बसला, जळाव की जळणं गेले. कारण काय आहे त्याच्यात अग्नी, पण ते प्रगट झालेला नाही, ते सामान्य रूपाला आहे. आणि त्याला जर घर्षण केलं तर तुमचा खिसा नाही, शर्टच राहणार. तसं संताकडे ज्यावेळेस मंथन करून चिंतन करून परमात्मा प्रगट होते त्यावेळेस त्यांचा देहबुद्धी जळून जाते. तसं लाकडाला लाकूड घर्षण केल्यामुळे त्याच्यातून काय होते, त्याला आरणी मंथन म्हणतात. त्याला लाकडाला लाकूड घासलं तर इस्तू तयार होते. आणि ज्या लाकडातून इस्तू प्रगट झाला ते काय करते, त्याच लाकडाला जाळून टाकते. तसं संतांच्या जीवनामध्ये ज्या देहातून त्यांनी मंथन करून परमात्मा प्रगट केला त्याच देहाची देहबुद्धी नष्ट होऊन जाते. संतांची देहबुद्धी म्हणून एक अभंग आहे, प्रपंच रचना सर्वही भोगून त्यागी, अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हागी. त्याच्यात जळून टाकते, बरोबर. हा, म्हणून जिथं संताला देहभाव नाही, देहबुद्धी नाही, तिथं देव आहे. तुमची आमची देहबुद्धी आहे म्हणून आपल्यामध्ये देव प्रगट होत नाही. देव प्रगट झाल्यावर देहबुद्धी राहत नाही. तिथं दर्शन घ्यावं, तिथं दर्शन, कोणाचे दर्शन घेत जाऊ नये. आणि दर्शन घेऊ बी देऊ नये कोणी. हे सगळे दर्शन घ्यायला येते ते सगळं आपलं पाप त्या महाराजाच्या पायावर टाकते. महाराजाला बी कळावं आहे की नाही. आता ते अग्निरूप झालेले संत आहेत, त्यांच्यावर किती पाप टाकलं तर ते जळून जाते. आता आमच्यासारख्याच्या पाया पडल्यावर सगळ्या एवढ्या माणसाचं पाप जमा करून घ्यावं एका मोठेपणासाठी, महाराज म्हणून घेण्यासाठी परवडते का? परवड नाही. हे धंदा परवडत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की कोणीच पाया पडत जाऊ. आम्हाला कशाला पापाचं वजन देतात तुम्ही? संतांच्या पाया पडत जा, है ना. संत भेटले तर, नाही तर उभं तुमच्या तुम्ही पडून घ्या बेफिकार. मग तिथं देव आहे. जसं हे तार आहे, इथून तिथून हे खांबा आले, तार आले, तर तारामध्ये विद्युत आहे की नाही? आहे की नाही? करंट काय म्हणतात, विद्युत आहे ना, त्याच्यामध्ये विद्युत आहे. पण तिथून इथून त्या तारांना उजेड का बरं नाही? त्याला नाही म्हणता येत नाही, आहे त्याच्यामध्ये. आता भरोसा नसला तर हात लावून बघा, त्याच्यात बी आहे. पण प्रगट कुठं होते? तिथं त्याची योजना आहे, ते बल्ब लावलेला आहे ना, तिथं ते प्रगट होते. तसं सर्वांमध्ये देव आहे, परंतु संताजवळ ते विशेष रूपानं प्रगट होते. म्हणून देवतया जवळी असे पाप नाशे दर्शन, त्याच्या दर्शनानं पाप नाही संपते.
आणि असं हे ओळख काय आहे? पाप आपलं गेलं आणि तशा संतांची ओळख काय आहे? तर त्याच्या जीवनामध्ये काम काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा भक्ती झाली, समता, सर्वांमध्ये समभाव, समानता आली. प्रत्येकापर्यंत आपली भावना एकच असावं, याच्यामध्ये देव आहे. आता आजच्या काळामध्ये जाता जाता एक गोष्ट सांगू, झाला आपला वेळ संपला. एका पोथीमध्ये काही ओव्या आल्या होत्या, त्याच्यात वाचले. कलियुगाचा प्रभाव कसा आहे. बंधू बंधूचा घेती प्राण, धनासाठी, प्रॉपर्टीसाठी. बंधू बंधूचा घेती प्राण. गुरु शिष्यात विकल्प पूर्ण. काही काही शिष्याच्या मनामध्ये असे येते कधी कधी, कवा मरते की गुरु गादी कवा भेटते की. मला त्याच्यावर मी कधी गुरु होईल आता. लवकर मरणार गेलं तर वाटतं, ह्याला वाटते की आपली जिंदगी फुकटच चालली आता. लवकर मेलं तर 4 दिवस भेटत. गुरु शिष्यात विकल्प पूर्ण, बंधू बंधूचा घेती प्राण. गुरु शिष्यात विकल्प पूर्ण. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य आहे जगामध्ये, विरुद्ध काम आहे. संन्यासी दिगंबर धन धन साचून ठेविती. कलियुगामध्ये हे सगळ्यात विपरीत कार्य आहे. संन्यासी दिगंबर धन साचून ठेविती. सगळ्यात जास्त धन आता कोणाकडे? ज्या परमार्थाची संपत्ती त्याग आहे, योगियाची संपत्ती त्याग आणि शांती. त्याग आणि शांती. इथं आज तुम्हाला काय बघायला भेटते? भोग आणि भ्रांती. त्याग आणि शांतीची जागा कोण धरली? भोग आहे. एवढा पैसा आता की ज्याच्या जीवनामध्ये त्याग असावं, त्याच्या जीवनामध्ये आता अधिक संपत्ती जमा झाली. मी नाही म्हणत, पोथीमध्ये मी लिहिलं नाही. हो, मी नाही अजून घोटाळा होत. संन्यासी दिगंबर धन साचवून ठेविती. दुसरी गोष्ट आहे साधू राजत्वा राधावती. साधू कुठे जाते? नेत्याकडे जाते, लीडराकडे जाते. आम्हाला काहीतरी निधी द्या, मठ बांधायचा आहे, गाडी घ्यायची आहे, माडी बांधायची आहे, अजून एक रूम राहिलाय, शिखर राहिलाय, कळस राहिलाय,
साधू राजद्वारा धावती. बघा, कलियुगाची नाही, राजद्वारा धावती. पूर्वीच्या काळामध्ये राजा साधूकडे येत होता. राजाचा आणि साधूचा संबंध आज नाही, पूर्वीपासूनच आहे. आणि त्या दोन्हीचं नाव मिळूनच त्याला राजनीती असं नाव आलेलं आहे. तसं छत्रपती शिवाजी महाराज हे राज आहे आणि समर्थ रामदास स्वामी हे नीती आहे. हे दोन्हीला मिळून काय म्हणतात? राज अधिक नीती मिळून आता काय? आता राज आहे पण नीती कुठे आहे? आता तसं राम हे राज होत आणि वशिष्ठ महाराज हे नीती होते. कृष्ण हे राज होत, संदीपणी हे नीती होती. कुठलंही असं राजा दशरथ हे राज आहे आणि वशिष्ठजी हे नीती आहे. तर राजा साधूकडे जाण्याची पद्धत होती, जात होते. आता साधू राजाकडे पळायला सुरुवात. साधू राजद्वारा धावती, धनाख्या प्रतिज्ञान बोधिती. मंत्र द्यायचा आहे, शिष्य करायचा आहे, पण कोणाला करावं? लय हुशार, गरीबापर्यंत कोणी न जाती म्हणून धर्मांतर व्हायला, म्हणून गरीब आपला धर्म सोडून चालले, तिथपर्यंत कोण पोहोचलं? म्हणून भूती झाली समता. हे आजच्या साधूमध्ये नाही, सगळ्यामध्ये समान भाव होता. ते साधूमध्ये जे उपेक्षित आहे, ते प्रताडित आहे, तिरस्कृत आहे, बहिष्कृत आहे, अशा माणसापर्यंत जाऊन पोहोचतो. हे कोण पोहोचू शकते? फक्त आणि फक्त ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, तेच साधू पोहोचू शकते. बाकी तर धनाख्या प्रति ज्ञान बोधी, श्रीमंत शिष्य करायचे. श्रीमंत शिष्य कशासाठी? श्रीमंत शिष्य उद्धारासाठी का? मत मागायचं. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती याची न देते ठाव कोणी. त्याला कोणी ठिकाणा देत नाही. सरिता ओघ जाते आटोन, न दिसे भागीरथीचे जीवन. शिष्णोदरपरायण लोक होतील सर्वही. म्हणून साधूच्या दर्शनामध्ये हे सगळं राहत नाही. समता येते म्हणून भूती झाली समता. आणि हे जर गेलं तर या समाजातला, आपल्या जीवनातला जे काही वाद चालू आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. उत्तम भक्ती जोपर्यंत हाताला येत नाही तोपर्यंत वाद मिटत नाही. बसल्या जागी सगळे वाद करीत राहते, कशाचा ना कशाचा. आणि मला ते त्याच्यात मिसळून घ्यायला बघते, कधी जबरदस्तीचा रंग लावायला. मला नको म्हणलं तरी त्यांना तर कळत नाही. कधी कधी पाहायला मिळते वाद. आता तुमच्या सोबत राहिलं, आपल्या सोबत कोणी राहतंय तर ते आपल्या सारखंच राहतंय असं कधीही मानायचं नाही. हे भ्रांती, हे भूल कोणीही करायचं नाही. कोणाबद्दल ते वेगळं आहे, आपण त्याची त्याची एक श्रेणी आहे, त्याची त्याची उंची आहे, त्याची त्याची एक विचारधारा आहे, व्यापकता आहे ना. प्रत्येकाचं वेगळं, समान मान. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान मानून हे संत होऊन गेले. आपण आपल्या भावनेनं त्याला जर मोजलं तर ते आपला दोष आहे. असंच असलं ना असंच आहे, आपला दोष आहे. हे कधी मोठीत येणारी गोष्ट नाही. संत कधी कोणाच्या स्वाधीन जात नाही, आणि स्वाधीन गेलं तर ते संत होऊ शकत नाही. म्हणून संवाद हे आपला विषय आहे. संवाद हे परमार्थाचा विषय आहे, उत्तम भक्ताचा विषय आहे. आणि विवाद
हे संसारातला विषय. म्हणून असं ज्यावेळेस होते त्यावेळेस ही घटना त्याच्या जीवनात घडते की वाद मिटून जाते. अभंगाचं सेवा म्हणे भेदा भेद
Thank you.
जमलं रे. अबे पडतोस बे असं आहे का चप्पल बे